राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर ही घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी सुद्धा केलेलं आहे। यासोबत ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायचं होता तर त्या ग्राहकांना खरेदी करण्यासाठी आज सकाळपासून खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। म्हणजेच ग्राहकांना विचार करायला गेला तर सोन्याचे भाव घसरलेले आहेत, यासोबत चांदीचे भाव सुद्धा घसरलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही सोन्यामध्ये किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा तुमच्या घरामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये एखादं लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला स्वतःसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। बघा, ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोन्याचे भाव तेजीने वाढत होते, त्यामुळेच या ठिकाणी आपण सोने खरेदी करण्याकडे वळत नव्हतो। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 24 कॅरेटच्या सोन्यापासून ते 18 कॅरेटच्या सोन्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेले आहे। सोन्याचे भाव कमी झालेले आहे। तर या सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे सर्व ग्राहक खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 24 कॅरेटच्या सोन्यापासून ते 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। यासोबत चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, तर याची माहिती सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत। यासोबत ग्राहकांना तुम्ही जर या 3 तारखांना सोनं किंवा चांदी खरेदी केले तर तुमचा फायदा हा 100 आणि 101% होणार आहे। त्यामुळे ग्राहकांनो हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सोनं कधी खरेदी केलं जातं, सोनं कधी विकलं जातं। म्हणजेच ग्राहकांना सांगायचं झालं तर जे मोठमोठे व्यापारी असतात, यासोबत जे मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करणारे ग्राहक असतात, जे मोठमोठे करोडपती लोक असतात, तर ते सोनं कशा पद्धतीने खरेदी करत असतात, कधी सोनं खरेदी करत असतात, कधी सोनं विकत असतात, चांदी कधी खरेदी करत असतात, चांदी कधी विकत असतात, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अचानक सोन्याचे आणि चांदीचे भाव कशामुळे ढासळलेले आहेत, कशामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या भावामध्ये घसरण झालेले आहे, हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला असेल। तर बघा, ग्राहकांना विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपासून सोनं हे रॉकेटच्या स्पीडने वाढत होता आणि चांदी सुद्धा रॉकेटच्या स्पीडने वाढत होती। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घसरत आहे आणि चांदी सुद्धा घसरत आहे। तर याची मुख्य कारणे आता समोर आलेले आहेत। म्हणजेच सोन्याचे भाव कशामुळे घसरतात आणि चांदीचे भाव कशामुळे घसरत असतात, मग तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे, तुम्ही चांदी खरेदी केली पाहिजे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा सांगत आहोत। बघा, ग्राहकांना भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून विचारपूस केली जात होते की सोन्याचे भाव कधी घसरतील आणि चांदीचे भाव कधी घसरतील। तर एकंदरीत तुमची भरपूर दिवसांची आता प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण आता सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळालेले आहे। त्याच पद्धतीने चांदीच्या भावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळालेले आहे। तरी घसरण झाल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये खुश झालेले आहेत। ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। आता बघा ग्राहकांना एकंदरीत आपण बघून घेऊयात की आजचा 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेटच्या सोन्याचा भाव काय आहे। यासोबत आज प्रति 10 ग्रॅम, प्रति 100 ग्रॅम, प्रति अर्धा किलो आणि 1 किलो चांदीचा भाव काय आहे, तर याविषयी आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे ही संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही लक्षात घ्यायची आहे। जर तुम्ही माहिती लक्षात घेतली तर तुमचा फायदा होईल, परंतु जर तुम्ही माहिती लक्षात घेतली नाही तर तुमचा तोटा होऊ शकतो, कारण ग्राहकांना अर्धवट माहिती ही तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जात असते। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा फायदा होईल। तुम्हाला कधी सोनं खरेदी करता येईल, चांदी कधी खरेदी केली पाहिजे, याविषयी महत्त्वाची माहिती सुद्धा आपण देतच आहोत। बघा, जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी असतात, जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतात आणि जे अनुभवी सराफ असतात, तर त्यांच्या माध्यमातून सोन्याविषयी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। जी सोन्याची दाबून टाकलेली माहिती होती तर ती दाबून टाकलेली माहिती सुद्धा आता समोर येत आहे। तर ही माहिती समोर आल्यामुळे थेट सोन्याचे भाव ढासळत आहेत। एकंदरीत विचार करायला गेला तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब
यांच्या माध्यमातून या सोन्यावरती काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले होते। मोदी साहेबांनी मागच्या काही दिवसांपासून काही महत्त्वाचे निर्णय संपूर्ण भारत देशामध्ये लागू केलेले होते। तर या निर्णयांमुळे याचा थेट परिणाम या सोन्याच्या भावावरती पाहायला मिळत आहे। मोदी साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे डायरेक्ट या सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपात होत आहे, म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे भाव हे घसरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा ग्राहकांनो, भरपूर दिवसांपासून तुमचं सुद्धा स्वप्न होतं की सोनं खरेदी करावं, चांदी खरेदी करावं, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे आणि चांदीचे भाव वाढलेले होते, त्यामुळे आपण सोनं आणि चांदी खरेदीकडे कल देत नव्हतो। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक आता सोनं आणि चांदी खरेदी करत आहेत, कारण सोन्याचे आणि चांदीचे भाव डायरेक्ट कमी झालेले आहेत। हे सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून ग्राहकांचे सोनं खरेदी करण्याचं, चांदी खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण होत आहे आणि ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। आता बघा ग्राहकांना, आपण आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव पाहणारच आहोत, परंतु ग्राहकांना महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की सोन्याचे भाव कशामुळे घसरतात आणि सोन्याचे भाव कशामुळे वाढत असतात। कारण ग्राहकांना जर तुम्हाला या गोष्टी समजल्या तर तुमचा फायदा होईल, परंतु जर तुम्हाला सोन्याचे भाव कशामुळे वाढतात आणि कशामुळे घसरतात या जर गोष्टी लक्षात आल्या नाही तर तुमचा 100 आणि 101% तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा नाही झाला पाहिजे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। तर बघा ग्राहकांना, सोन्याच्या बाबतीत सांगायचं झालं आणि चांदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर सोनं हा एक सुरक्षित धातू असतो। अडचणीच्या काळामध्ये सोनंच आपल्याला 100% साथ देत असतं। जर विचार करायला गेलं तर आपल्यावरती कोणतंही संकट आलं तरी पण आपल्याला सोनं हे 100% सुरक्षित आणि शाबूत ठेवत असतं। त्याच पद्धतीने चांदीचं सुद्धा तसंच आहे। जर तुम्ही अडचणीच्या काळामध्ये जर चांदी या ठिकाणी तशी साठवून ठेवली किंवा भविष्याचा विचार करून चांदी खरेदी करून ठेवली तर मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला या चांदीच्या माध्यमातून व्याजदर मिळत असतो आणि या सोन्याच्या माध्यमातून सुद्धा व्याजदर मिळत असतो। त्यामुळे आपण सोने आणि चांदी खरेदी करून ठेवत असतो, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा तर होतच असतो। बघा ग्राहकांना, सध्याच्या स्थितीला सुद्धा तसंच आहे। विचार करायला गेलं तर भरपूर दिवसांपासून ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस करत होते, मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सुद्धा विचारत होते की सोनं कधी खरेदी केलं पाहिजे, चांदी कधी खरेदी केले पाहिजे, कारण सर्वांना वाटतं की आपल्याला कमी पैशांमध्ये हे सोनं मिळालं पाहिजे, सर्वांना वाटतं की कमी पैशांमध्ये आपल्याला चांदी मिळाली पाहिजे। कोणाला सुद्धा असं वाटत नाही की आपल्याला जास्त पैसे देऊन या ठिकाणी कमी सोनं मिळालं पाहिजे, असा कोणाचाही दृष्टिकोन नसतो। प्रत्येक जणाला असंच वाटतं की आपल्याला या ठिकाणी कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळालं पाहिजे, अशा पद्धतीने प्रत्येक जणाला वाटत असतं। एकंदरीत पाहायला गेला तर सोने आणि चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे। तर आपण आता बघून घेऊयात की आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। यासोबत चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। तुम्हाला आज किती रुपयांना चांदी मिळणार आहे, यासोबत आज तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं किती हजार रुपयांना मिळणार आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे ही माहिती तुम्ही आवर्जून आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा फायदा होईल। परंतु जर तुम्ही माहिती अर्धवट पाहिली, याच्याकडे दुर्लक्ष केलं, कानाडोळा केला तर भविष्यामध्ये तुम्हाला डोक्याला हात लावायची वेळ येऊ शकते। जर तुम्हाला वाटत असेल की भविष्याचा विचार करून सध्याच्या स्थितीला आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ पाहत आहात, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनुभवी सराफांचे अंदाज, यासोबत जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी आहेत तर त्या व्यापाऱ्यांचा अंदाज सुद्धा आपण पाहणार आहोत। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा दृष्टिकोन ठेवत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा, कारण सविस्तर माहिती पाहिली की दृष्टिकोन या ठिकाणी आपला फायदा करून देत असतो। परंतु जर तुम्ही अर्धवट माहिती पाहिली तर तुमचा या ठिकाणी 100% तोटा होत असतो। जर तुम्हाला वाटत असेल की तोटा नाही झाला पाहिजे, फायदाच झाला पाहिजे, तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि आवश्यक शेवटपर्यंत पहा। आता बघा ग्राहकांना, 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये मोठी घसरण झालेली आहे। 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे। यासोबत प्रति 10 ग्रॅम, प्रति 100 ग्रॅम, प्रति 1 किलो चांदीच्या भावामध्ये सुद्धा मोठी घसरण झालेली आहे। तरी घसरण मोठी आहे, परंतु खरं
किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे त्याचा आपण आता सविस्तर पाहत आहोत। तर बघा ग्राहकांना आजचा जर 24 कॅरेटचा भाव पाहायला गेला तर आज 24 कॅरेटचं सोनं सरासरी 1,57,000 रुपयांच्या आसपास पोहोचलेलं आहे। 22 कॅरेटचं सोनं सुद्धा 1,47,000 रुपयांच्या आसपास आहे। 18 आणि 14 कॅरेटचं सोनं सुद्धा लाखांच्या पुढेच आहे। त्यासोबतच पाहायला गेला तर आजचा चांदीचा भाव सरासरी 2 लाखांच्या पुढे पोहोचलेला आहे। विचार करायला गेला तर मागच्या एका महिन्याच्या तुलनेमध्ये सोन्याच्या भावामध्ये सरासरी 25,000 रुपयांची घसरण आणि मागच्या एका महिन्याच्या तुलनेमध्ये चांदीमध्ये सरासरी 1,30,000 रुपयांची वरती घसरण झालेली आहे। म्हणजेच ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये मागच्या काही दिवसांपासून ते आजपर्यंत घसरण पाहायला मिळालेलं आहे। काल सुद्धा पाहायला गेलं तर 350 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। चांदीमध्ये सुद्धा थोडीशी घसरण पाहायला मिळालेली आहे। बघा ग्राहकांना जे काय आर्थिक सल्लागार असतात तर त्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करा किंवा त्यानंतर तुम्ही करू शकता। हा व्हिडिओ शैक्षणिक दृष्ट्या म्हणजेच संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगण्यासाठी बनवण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या पाहावा। तुम्हाला जर सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही योग्य निर्णय तुमच्या पद्धतीने आणि आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या।